आज आहे संडे. सकाळची दिवसाची सुरुवात झाली होती माझी ती चहापासनं. आणि संडे होता. सकाळी मला इडली, डोसा आणि चटणी असं काहीसं नाश्त्यासाठी बनवायचं होतं आणि नाश्ता झाल्यानंतर लगेचच आम्ही बाहेर जाणार होतो. शिवाय आज आहे पोलिओ डोस. म्हणजे लास्ट मंथमध्ये आईने मला बऱ्याच वेळा सांगितलेलं की ज्या दिवशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पोलिओ डोस होता ना, तर डोस आहे मुलांना, म्हणजे रिहूला डोस वगैरे देऊन दे. पण आजच्या दिवशी डोस आहे कर्नाटकमध्ये, तर तो डोस द्यायचा होता. म्हणूनच त्यांना नाश्ता वगैरे करून मी डोस देण्यासाठी पाठवलं. तोपर्यंत ते लोकंसुद्धा आले होते आणि माझं घरही इकडं आवरून झालं होतं. आज बाहेर जायचं होतं कारण की शॉपिंग डे होता. खास शॉपिंग करायची होती आमच्या बड्डे बॉयसाठी. म्हणूनच आम्ही बाहेर निघालो. थोडंसं नर्वस होतो कारण की ह्यांना ऑफिसला जावं लागणार होतं आणि आम्हीच फक्त शॉपिंगसाठी जाणार होतो. एका ठिकाणी उतरलो, पण तेथे अजूनही क्लिनिंग वगैरे चालू होतं. हाफ शटर बंदच होतं. म्हणजे आम्ही इतक्या लवकर सकाळी सकाळी पोहोचलेलो शॉपिंगसाठी. थोडंसं टाईम स्पेंड केला आणि त्यानंतरनं शॉप ओपन झालं. आतमध्ये गेलो आणि शॉपिंगला सुरुवातसुद्धा झाली. आता काय घ्यायचं काय नाही परत फिरून झालं. पण ह्या शॉपमध्ये मी रियान आणि ईशानसाठी काहीही घेतलं नाही. फक्त माझ्यासाठी थोडीफार शॉपिंग केली आणि आता भरपूर वेळ म्हणजे तेथे घालवला तरीसुद्धा टाईम काही जाईना. नंतरनं परत आम्ही रिक्षा बुक केली आणि नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो. कारण की तिकडंसुद्धा थोडाफार टाईम स्पेंड होईल आणि नंतरनं हे पण आम्हाला जॉईन होतील शॉपिंगसाठी, असा काहीसा आमचा हेतू होता. ह्या गोष्टी पण मी ना आता हल्ली करायला लागली आहे. नवीन नवीन एक्सपिरियन्स म्हणजे स्वतः मुलांसोबत शॉपिंगला जाते आणि शॉपिंगला निघालो म्हणजे पोहोचणार तेव्हाच यांचं सुरू झालं होतं की मम्मा भूक लागली आहे. ठीक आहे म्हटलं, आपण गेल्यानंतर काहीतरी घेऊया. म्हैसूर डोसा आणि मसाला डोसा घेतला. त्यांनी तो खाल्ला आणि नंतरनं परत शॉपिंगला आमची सुरुवात झाली. तर आता क्रिसमस पण येतोय, तर सगळीकडं क्रिसमसचं सुद्धा भरपूर काही सेटअप लागलेलं होतं. त्यानंतरनं शॉपिंग झाली, आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि अजून एका ठिकाणी जायचं होतं. तर आता येताना हे होते आमच्यासोबत. तर मस्तपैकी आता हा स्नोमॅन दिसत होता. आमची खूप एक्साइटमेंट होती की अरे यार, याच्यात लाईट पाहायला पाहिजे होती आणि अचानक लाईट लागली ना, त्यानंतरनं आमचा आनंद काही खरंच खूप वेगळा होता. खूप भारी वाटत होतं. लांबून पाहिलं पण आम्ही खूप हॅप्पी होतो. रिहूचा तर मात्र डान्स सुरू झाला होता. असा होता आमचा दिवस.